बरं बरं. हां हां. बरं बरं बरं. शूटिंग घे ना पाठव. चहा झाला आमचं. तर तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं ना? 5 वर्ष सभागृह एकत्र. साहेबांचा म्हणजे जिवाळा होता त्यांचा. माझ्याकडे आले ना जुन्नरला दशकेला तर मला आवडतो फोन करून भेटायचे, पुढे यायचे. काही कार्यक्रम असतात फोन करून यायचे. साहेब माणूसच वेगळं होते. पूर्वी साहेब महाराष्ट्राचं ज्यावेळी निर्मिती झाली 1 मे 1960ला त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये अशी कुठल्याच पद्धतीची मागणी नव्हती की ट्रायबलचा आदिवासी विभागाचा वेगळा विचार व्हावा. अर्थसंकल्प आधी एकच होतं, परंतु ह्या अर्थसंकल्पामध्ये मोठा अर्थसंकल्प होता आणि आदिवासी विभागाला एक वेगळा न्याय मिळावा म्हणून त्याचं बजेट स्वतंत्र करावं अशी मागणी केवळ मधुकर पिचड साहेबांना होती. आणि हा क्रांतिकारी निर्णय आदरणीय पिचड साहेबांनी केला. आज आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासी जनतेमध्ये तसं त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय चांगले दिवस म्हणूया आपण किंवा जी क्रांती घडली त्याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा हा आदरणीय स्वर्गीय मधुकरजी पिचड साहेबांचा आहे. 7 वेळेला ते निवडणूक लढले, जिंकले आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वरच्या क्रमांकामध्ये कॅबिनेटमध्ये सतत त्यांचा वावर राहिला. त्यांनी खूप मोठमोठ्या सगळ्या ह्या महाराष्ट्राचे जेवढे दिग्गज लोक आहेत हे शरदचंद्रजी पवार साहेब असेल, विलासराव देशमुख साहेब असेल, या सगळ्या लोकांवर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. म्हणजे अभूतपूर्व व्यक्तिमत्व होतं. खरं तर वयाचा तागा तर सगळ्यांनाच आहे, पण असं व्यक्तिमत्व मला वाटत नाही की फार लवकर आपल्याला पाहायला मिळेल. एकदम दुर्मिळ व्यक्तिमत्व आज संपूर्ण महाराष्ट्राला सोडून गेले. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी ते सुद्धा अंत्यविधीच्या दिवशी या ठिकाणी त्यांचा पार्थिवावर दर्शन घेऊन गेले. राज्याला एक वेगळ्या पद्धतीची हळहळ मधुकररावांच्या जाण्याने झालेली आहे. त्यांचे सुपुत्र वैभवराव जे आहेत ते माझ्याबरोबर त्यांनी 2014 ते 2019चा कार्यकाल विधानसभा महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि वडिलांच्या पाश्चात्याचा सुद्धा स्वभाव अतिशय मितभाषी आहे. आणि खरं तर हे कुटुंबच सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणारं कुटुंब आहे. त्यामुळे साहेब जाण्याचं मोठं दुःख सर्वांनाच आहे. 16 तारखेपासून नागपूरचं अधिवेशन चालू होते. खरं तर त्या 15ला जांभळीतून जावं लागणाऱ्या आमदारांना चहापाण्याचा अधिवेशन कार्यक्रम असो सर्वांचा. त्यामुळे 15ला 10वेला मला यायला जमणार नाही, मला ही जशी माहिती कळाली तसं मी आज भेटायला आदरणीय वैभवरावांना आलो, त्यांच्या मातोश्रीला भेटलो. कुटुंबामध्ये फार मोठं दुःख आहे. अकोला असेल, शेजारी जुन्नर असेल, याचं नातं अतिशय आभेद नातं राहिलेलं आहे. प्रत्येक जुन्नरच्या सुखदुःखामध्ये मधुकरराव असतील किंवा मौना वैभवराव असतील, सगळ्या लोकांच्या सुखदुःखामध्ये जवळजवळ येण्याचा प्रयत्न ह्या मंडळींनी केलेला आहे. त्यामुळे मी साहेबांना त्यांची भाषणंसुद्धा मी इतकी जवळ ऐकली. साहेबांची विचारधारा भाषणाने फार प्रगल्भ होती. त्यांची भाषणं ऐकायला खूप लांबपर्यंत लोक थांबायची. त्यांचा विचार, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे जनतेला हवं असं होतं. साहेब केवळ एका कुटुंबांवर परत नव्हते. साहेब हे महाराष्ट्राचे पालक होते. खूप लोकांना त्यांनी प्रेम दिला, जिव्हाळा दिला, अनेकांना त्यांनी पोटापाण्याला लावलं.
अनेकांना त्यांनी मोठं केलं. मधुकररावांच्या जाण्यानं खूप मोठं दुःख झालं. जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य या नात्याने तमाम सर्व आमदारांच्या वतीने, महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने आदरणीय पिचड साहेबांना मी विनम्रपणे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आनंदाचं प्रेमच वेगळं असतं. आता 6 महिन्यापूर्वी दशके लागते ते आमच्या दादभाऊ बागड यांचा मुलगा बांधला स्वतः बसून होते आणि सर्वात शेवटचं भाषण केलं आणि त्याच्या मनाचा मोठा आम्ही तेव्हा आमदार नव्हतो. तर ते मला असे म्हणजे त्याची आठवण कशी आहे, हे आमदार नाही आहे, ते माझे मंत्री. आणि मी थोडा उशीर झाला त्याचं भाषण चालू होतं आणि त्यांनी हट्ट केलं सगळ्या लोकांना की माझं भाषण जर झालं असेल तर तुम्ही शरद सोनवणेंना बोलायला द्या, मी सांगतो म्हणून. आणि पिचड साहेबांना माझं भाषण त्यांनी घ्यायला आग्रह केला. खुर्चीवर बसून होते आणि म्हटलं त्यांनी बोलायला भाग पाडलं. मोठ्या मनाचे होते, एकदम मोठ्या मनाचे. अकोल्याला एकच मिनिट, मी तुम्हाला फोन करतो, 1 मिनिटात फोन करतो. इथं बस जुन्नरचे आमदार बरोबर माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आम्हाला बोललं आहे. साहेबांचं जुन्नरच्या भागावरचा फार प्रेम होतं. सतत यायचे कार्यक्रम होते.